काय चालू काय ग तुझं मम्मा? का फोन करतेस तू मला सतत? हा, मी तुझे फोन कट करते याचा अर्थ काय की मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मग आता तरी का आलीयस तू? मी इथे तुला फक्त एवढंच सांगायला आले आहे की आता यापुढे माझा आणि तुझा काहीच संबंध नाहीये. सो यापुढे भेटायचं तर सोडच, मला फोन सुद्धा करायचा नाही याचा. तारा असं का बोलतेस तू? तारा मी मम्मा आहे ग तुझी. 9 महिने पोटात वाढवलंय तुला, तळ हातावरच्या फोडासारखं जपलंय. कधी जाणवू दिलं नाही तुला की तुझ्याकडे बाप नाहीये. तुला कधी कशाची कमतरता जाणवू दिली नाही. याची जाणीव नाहीये का तुला? आहे, जाणीव आहे मला. आणि तू आजवर जे काही माझ्यासाठी करत आली आहेस ना, त्यासाठी अप्रिशिएशन सुद्धा आहे. पण मम्मा, तू मला कधी सांभाळलं नाही, मला पाळलंस. डोंबारी कसा माकडाला पाळतो स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी, त्याला ट्रेनिंग देतो, त्याचा तमाशा करतो, तसं तू माझा लोकांसमोर तमाशा करत आली आहेस. आणि मी सुद्धा त्या माकडासारखेच ना तुझे सगळे ऑर्डर्स फॉलो करत आले. या सगळ्यात माझं लाईफ मला माझ्याप्रमाणे जगता येईल का याचा कधीच विचार नाही केलास ग तू. तू ना एक नंबरची स्वार्थी बाई आहेस. तुला तू सोडून कधीच काहीच दिसलं नाही आणि यापुढेही नाही दिसणार. त्यामुळे मी आता तुला एवढंच सांगते, यापुढे मला फोन करू नकोस, कळलं? तारा थांब, प्लीज थांब. जगासाठी मी योग्य आहे अयोग्य मला माहिती नाही. मी चुकली आहे की नाही चुकली आहे मला माहिती नाही. नाही का झाले की खलनायिका झाले मला नाही माहिती. मी कशाचीच गणितं लावली नाही. मी फक्त एवढाच विचार केला की मला माझ्या ताराला खूप मोठी गायिका करायचं आहे. तिचं नाव चंद्र सूर्यासारखं आभाळावर असं तळपट ठेवायचंय. हीच स्वप्न पाहिली की माझ्या ताराला एक चांगलं आयुष्य मिळू दे, तिच्या वाटेला जगातली सगळी सुख येऊ दे. आई म्हणून मला जे पटलं, रुचलं, योग्य वाटलं मी केलं. नाही केली परवा या गोष्टीची की लोक याला काय म्हणतील. तारा मी सगळं तुझ्यासाठी केलं बेटा, फक्त तुझ्यासाठी केलं. तुला कसं कळत नाहीये. आणि तुझ्या बाबतीत जर तुझी मम्मा चुकली असेल तर हात जोडून तुझी माफी मागते. तुझी मम्मा मरून जाईल. मम्मा, का वागलीस ग असं? अगं माझी काहीच चूक नसताना सगळे मला दोष देत आहेत. मी बदनाम झाले सगळीकडे. माझं घर, माझं प्रेम, माझी माणसं, सगळीकडे माझी बदनामी होतीये फक्त तुझ्यामुळे. का केलं नको मम्मा? का केलं नको? आज काय जेवणात मजा नाही आली ना तिला तर. काय झालं तुम्हाला नाक मुरडायला? नाही नाही, नाका नाही मुरडत आहे, फक्त सांगतोय की आज स्पेशली ती पडवळाची भाजी ना काही विशेष बरी झाली नव्हती. कशी बरी होईल पडवळाची भाजी? इतक्या वर्षात आपल्या घराण्यात कधी कोणी केली आहे का पडवळाची भाजी? अहो आपल्याकडे आपण नाही करत. तुम्ही उगाच काहीतरी ऑर्डरी सोडता आणि माझ्या बिचाऱ्या सुना लगेच कामाला लागतात. नाही, त्याबद्दल सुनांचं आपल्या कौतुकच आहे, पण माझं ना मला वाटतं हल्ली ते लहान मुलासारखं झालंय. आज हे हवं, उद्या ते हवं म्हणून मी सतत फरमाईशी करतो. म्हणतात ना म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, तसं झालं. हे मात्र बरोबर बोललात. खरंच तुम्ही ना अलीकडे लहान मुलासारखेच वागताय. म्हणजे तुम्ही ना असे सैरवैर आहात. तुम्हाला दिसतंय सगळं पण कळत नाहीये. दिसतंय पण कळत नाही. काय म्हणजे तुम्हाला कळत नाही का आपल्या घरात ना काहीतरी गडबड चालू आहे? गडबड आहे? काय गडबड आहे? तेच तर कळत नाहीये. पण सारंगने त्याच्या बायकोमध्ये काहीतरी चाललंय. ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपलं नील सुद्धा सामील आहे असं मला वाटतंय. तिलोत्तमा, मुळात आपली मुलं ना आपल्यापासून काही लपवून ठेवणारच नाहीत. तसे संस्कारच नाही आहेत ना त्यांच्यावर. तू हल्ली ते डिटेक्टिव्ह सिरियल्स वगैरे जरा जास्त बघतेस का? म्हणून ही डिटेक्टिव्ह गिरी चालली आहे का तुझी? नका ना चेष्टा करू. मी सिरियसली बोलते ना तुमच्याशी. ओके, सिरियस.
नक्की काय वाटतंय तुला? आपल्या घरात ना काहीतरी खूप मोठं होणार आहे असं मला वाटतंय. मोठं? पण जे काय मोठं व्हायचं ते होऊन गेलंय तिलोत्तमा. आता काय होणार आहे? हो बरोबर आहे, पण ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन गेल्यात ना त्याचे परिणाम आता आपल्या घराला भोगावे लागणार आहेत असं मला कुठेतरी वाटतंय, आणि ते परिणाम चांगले नसणार आहेत. तिलोत्तमा हे बघ, मुळात वाईट काही होणार नाही आणि जी काय परिस्थिती येईल ना त्याचा आपण एकत्रपणे सामना करू ना, नेहमीसारखाच. डोंट वरी, काळजी करू नकोस. तारा, असं कसं करू शकतेस का तू? मी खोटेपणा केला म्हणतेस? बर, केला मी खोटेपणा, मान्य करते. हे सगळं जे तुला मिळालंय ना ते याच खोटेपणामुळे मिळालंय. आणि मला सांग, मी एकटीच खोटारडी आहे का ग? बाकी कुणीच खोटं वागलं नाही, बाकी सगळे हरिश्चंद्र. पण तारा, जर मी खोटेपणा केलाय तर तूही खोटेपणा केलायस. सावली सुद्धा खोटे वागली आहे. आणि फक्त तू, मी, सावलीच काय, सारंगने काय केलं, जगन्नाथने काय केलं, चंद्रकांत मेहंदळेने काय केलं, आणि तुझ्या बापाने काय केलं? सगळेच खोटं वागलेत ना. या सगळ्यांना आपलं सत्य कळलं होतं ना. मग आले ते माझ्या समोर, विचारलं मला त्यांनी. ते जर खरे असते ना तर माझ्या समोर आले असते, मला प्रश्न विचारले असते, पण त्यांनी तसं नाही केलं तारा. तर काय केलं त्यांनी? त्यांनी तुझ्या माझ्या बदनामीचा कट रचला. तुला मला जगासमोर खोटं पाडण्यासाठी मुद्दाम एवढा मोठा शो केला. जितका मोठा शो तितकी मोठी यांची बदनामी. हे करत असताना त्यांनी एक विचार केला की एका सुनेला न्याय मिळवून देण्याच्या नादात त्यांनी त्यांच्या दुसऱ्या सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि इतकं सगळं केल्यानंतरही त्यांनी तुझी बाजू नाही समजून घेतली. उलट तुझा अपमान करून त्या घरातनं तुला धक्के देऊन बाहेर काढलं. इतकं सगळं होऊ नये तू करशील त्यांना माफ. तू विसरशीलही हे सगळं जे तुझ्या सोबत झालं. मी नाही विसरणार तारा, नाही विसरणार तुझ्याशी काय वागले ते. अगं मम्मा, पण आपली चूक होतीच ना. आपण आधीपासून खोटेपणाच करत आलोय. जेही असेल, खरं खोटं, आय डोंट केअर. आपलं जे काय होतं ते आपल्यात आणि सावलीत होतं. तुला नाही माहिती की सावलीत आणि आपल्यात हा करार होता की आयुष्यभर ती तुझ्यासाठी गाईल आणि मी तिच्या कुटुंबाचा सांभाळ करेन. हे आपल्यातलं आणि सावलीतलं डील असताना या लोकांना आपल्यामध्ये पडायची काय गरज होती? पण ते पडले आणि आता ते त्याची किंमत मोजतील.